आकाश पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. उजव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. कॉमेंट्री बॉक्स कडून तो तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. एक ग्रेट ऑलराऊंडर चिंचवली गोळे संघाचा आणि याच टीमचा हिस्सा असेल ज्याला खालापूरचा डेव्हिड वॉर्नर ही उपाधी दिली गेली, संदेश पाटील. पण त्याही पेक्षा टीम स्पिरिट पाहायला मिळेल तो CSC हाल या संघाच्या खेळाडूंकडून. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो. उपस्थित क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आपण पाहतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खरं तर फुलटॉस होता, दिशा देण्यासाठी प्रयत्न केला फलंदाजाकडून, संपर्क जरूर झाला होता, मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने सुरुवात चांगली होते हाल संघासाठी. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते. स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो मुद्दलीप कर्जीकर हा फलंदाज. एक धाव लागते धाव फलकावरती. CSC हाल विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहे. एकता ट्रॉफी इथे बॅटचेज चांगला बॅकिंग म्हणता येईल एस्टनच्या मागे. खरं तर एसटी रक्षकाने प्रयत्न केले पण त्याच्या आबाख्याच्या बाहेर. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. एकच धाव प्राप्त होईल एका धावेच्या साह्यानं. सुलेमान आपल्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं करतोय. 2 धावा लागतात धाव फलकावरती. अगोदरची मॅच खरं तर ढेकू संघाला परास्त केलं लवजी संघानं आणि इथे मात्र कोण कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. क्षेत्ररक्षणाची विवरचना जर आपण पाहिली, 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक जो या अगोदर वाईडिस्ट लॉंगनला होता तो मात्र यावेळेला येईल लॉंग ऑन रिझर्व मध्ये. तर दुसरा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये आपण पाहू शकाल. वेगवान चेंडू होता, दिशा दिली. या चेंडूला क्लिअर केलं जातं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. म्हणता नाही कारण डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून लॉंग लेगच्या दिशेने येतोय हा चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या साह्याने धावसंख्या होते धाव फलकावरती 6 धावा. 6 धावा आहेत धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट. खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते फलंदाजांकडून. परिस्थितीनुसार खेळ करतायत आघाडीचे 2 फलंदाज. आकाश तयार आहे. आकाशचा खोलवर चेंडू. खरं तर अपील झाली होती पण आत्मविश्वासाची कमी. एक धाव जरूर मिळेल. पंचांचा इशारा येतोय की लेग बाईच्या साह्याने. 1 धावाने एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा. चांगलं क्रिकेट. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात सातत्यानं फलंदाजांकडून आक्रमण केलं जातं. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाज करतात, मात्र या षटकात एक चौकार वगळला तर रोखलाय आकाश पाटील या गोलंदाजानं. अजून एक चांगला चेंडू डीप मध्ये राहिला होता, विसावला यष्टीरक्षकाकडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात खरं तर आपण पाहतोय फलंदाजांना रोखणं फार कठीण असतं, पण या आघाडीच्या फलंदाजांना अद्यापपर्यंत तरी थांबवलंय. शॉर्ट ऑफ लेंथ वरती एक जरूर चौकार आला, पण फुलर लेंथ चांगलं काम करतायत चिंचवली संघासाठी. बंकड विकेट साठी प्रयत्न केले गेले मैदानावरती. पंचांचा निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवला जाईल. घरच्या मैदानावरती खेळ करतोय चिंचवली गोळे संघ. पंचांकडून इशारा येतोय की हा चेंडू डेड असेल, नाबाद असल्याचा इशारा पंचांकडून दिला जातोय, पण त्याही पेक्षा फलंदाजाला वॉर्निंग असू शकते. क्रिकेट हा खेळ असं म्हटलं जातं इंग्रजांचा आहे, पण खऱ्या अर्थानं या क्रिकेटला सुवर्णयोग दाखवलं ते भारतीयांनी, आणि त्या भारत देशाचा आपल्याला स्वार्थ अभिमान आहे. इथे मात्र या चेंडूला अडवलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करू देत नाही. एकच धावाने एका धावेच्या साह्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम धाव फलकावरती धावा आहेत बिनबाद 8. धन्यवाद डीजे.
चिंचवली टीम आता आपण जास्त वेळ घेऊ नका. या अगोदर मला वाटतं समीर सर यांनी उल्लेख केला, जी षटका हाताळली गेली त्या मॅच मध्ये अगदी कमी वेळात ती षटका हाताळली गेली. संघाच्या गोलंदाजांकडून परली संघाच्या गोलंदाजांनी सुद्धा जास्त वेळ घेतला नाही. जी 20 मिनिटे दिली जातात त्यामध्ये त्यांनी आपलं सत्र संपवलंय. जबाबदारी तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी. इथे मात्र पहिलं षटक संपन्न झाले. धावफलकावरती धाव आहेत त्या बिनबाद 8. दुसरं षटक रोहन ठोंबरे. फुलटॉस सरळ बॅटचा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून येतो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, त्यानंतर चेंडूला अडवणं कठीण झालंय. चूक आणि चुकीनंतर येतोय हा चौकार. क्षेत्ररक्षकानं खरं तर चूक केली. चौकार येतो. या 4 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 12 धावा. जरूर आकाश पाटीलला मंकन विकेटसाठी प्रयत्न केले, त्यावरती आपण नक्कीच चर्चा करू या षटकानंतर. अजून एक फुलटॉस, त्याला परखलं जात नाहीये. यावेळेस येतोय वायडिश लॉंगांच्या डोक्यावरून हा षटकार. धन्यवाद डीजे. नेहमीच सुलेमान हा फलंदाज आक्रमणासाठी प्रसिद्ध आहे. कित्येक मैदानं या खेळाडूंना गाजवलीत. नक्कीच आम्हाला ती चांगली स्पर्धा आठवते. सांगड्याचं मैदान, तारवाडीच्या त्या मैदानावरती स्पर्धा झाली होती. जयेंद्र पाटील त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते. संदेश पाटील त्या स्पर्धेचा फार चांगला हिस्सा होते. इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप केला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. काय क्रिकेट, खराब क्रिकेट क्षेत्ररक्षकांकडून. अगोदर एक चौकार सोडला, तदनंतर स्ट्राईक रोटेशन झाली असती, ती झाली नाही. तदनंतर आला एक षटकार. इथे झेल सुटला जातोय. दुहेरी आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये 20. बंटी भद्रिके आणि सुलेमान या 2 फलंदाजांमध्ये खरं तर रेस होती त्या स्पर्धेत, पण अखेर सुलेमान या फलंदाजांनी बाजी मारली आणि त्या स्पर्धेत मालिकावीर हा किताब LED TV त्यानं प्राप्त केली होती. इथे गोलंदाजाची खरं तर चूक नाहीये राज. रोहन ठोंबरे चांगली कामगिरी करतो, पण क्षेत्ररक्षकांची नसलेली साथ. अजून एक चांगला फटका. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. स्ट्रेट हिट, चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. अगदी 3 मिनिटांमध्ये षटक संपन्न झालं. मोठं षटक होतं. 20 धावांचं षटक जरूर होतं. ज्या ज्या वेळेला आक्रमण केले जातं त्या त्या वेळेला गोलंदाज वेळ घेतात, पण इथे तसं न करता रोहननं अगदी मनमुराद गोलंदाजी केली. धावा जरूर आल्या, पण क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे आणि त्या कारणास्तव गोलंदाजाची कामगिरी कौतुकास्पद होती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. मी अगोदर उल्लेख केला मंकन विकेटचा. खरं तर लगान हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल आणि त्या चित्रपटामध्ये भारतीय संघाच्या एका खेळाडूला इंग्रजांनी तशा पद्धतीनं बाद केलं होतं आणि त्याचा बदला इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविचंद्र अश्विन या गोलंदाजाने घेतला. जॉस बटलरला त्या पद्धतीनं बाद करून मंकन विकेटचा शिकार बनवलं होतं जॉस बटलरला. असं म्हटलं जातं क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ आहे, पण मी एकच सांगेन, भारताने बनवलेला कोहिनूर हिरा जरी इंग्रजांकडे असला तरी इंग्रजांनी बनवलेला क्रिकेटचा हिरा हा भारतात आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि त्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे क्रिकेट खेळलं जातं. मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत टेनिस क्रिकेटला सुद्धा तितकीच चांगली प्रसिद्धी मिळाली. चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाज प्रसाद पिंगलेच्या माध्यमातून निर्धाव. आउटसाइड ऑप्शन साठी क्यूआर कोड होता.
खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, दुसऱ्या धावीसाठी सरसावले आणि दुसरी धाव कंप्लीट. या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 30. राज चांगला तालमेल आहे. खराब चेंडूवरती जरूर आक्रमण केलं जाते, पण चांगल्या चेंडूवरती सिंगलला परिवर्तित केलं जाते. डबलमध्ये चांगलं क्रिकेट, परिस्थितीनुसार खेळ करतात आघाडीचे दोनही फलंदाज. मी अगोदरच उल्लेख केला की टीम स्पिरिट चांगलं आहे CSC आल संघाकडे, तेच दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अकुल टप्प्याचा चेंडू फिरून मारलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो पण त्याला भेदलंय. चेंडू सीमा पार फरार, चौकार. करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. धन्यवाद डीजे. घरच्या मैदानावरती चांगला खेळ होईल ही अपेक्षा आहे, पण कधी कधी जास्त पाठीराख्या असले की प्रेशर घेतलं जातं, दडपण घेतलं जातं आणि दडपणाखाली खेळ होतोय. इथे चांगला कमबॅक, एक धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एकच धाव, पंचांचा इशारा येतोय बाईच्या साह्यानं. चेंडू फार चांगला होता, असं वाटलं होतं या चेंडूवरती कोणती धाव घेतली जाणार नाहीत, पण आता वेळ जाऊ देत नाहीत फलंदाज हाल संघाचे. सुलेमान असतील, मुदल्लिब असेल, खरं तर काय फलंदाजी करतात, संधी मिळतात धावांचा शोध त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केला जातो आणि पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय सुलेमानला बाद केल्यानंतर चिंचवली गोये या संघासाठी. Yes, here we go. पहिला हादरा एक बाद 35 अशी स्थिती आपण पाहतोय मैदानावरती. 10 चेंडू फेस केले फलंदाज सुलेमान. या फलंदाजानं वैयक्तिक 22 महत्वपूर्ण योगदान. खरं तर सलामीच्या जोडीकडून फार कमी वेळा आपण बघतो की जास्त मोठी भागीदारी जमवली जात नाही, पण इथे मात्र 35 धावांची भागीदारी आपण पाहिली या सलामीच्या जोडीकडून. आरिफ आलाय मैदानावरती आणि त्याच्यासाठी मनसूर कर्जीकर पर षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. आरिफ या फलंदाजाला मनसूर कर्जीकर यांच्याकडून. इथे सिंगल येते, सिंगलच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपला. आरिफ आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय, मात्र संघाची धावसंख्या 12 धावांच्या सरासरीनं 1/36. निष्ठावंत मावळ्यांची तसेच आदर्शवान स्वराज्याची व अर्थातच आपणा सर्वांच्या हृदयामध्ये असलेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची. पण आता आपण काय दाखवतोय? हसलेले बुरुज, पडलेली तटबंदी, अकराळ विक्राळ अशी वाढलेली झाडी झुडपे, कचऱ्याचा ढीग आणि त्याहून पलीकडे आजची तरुण पिढी प्रेम करायला आणि दारू प्यायला महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये जातात. खरंच एक शोकांतिका म्हणायला लागेल. चला उठा, आता वेळ आली आहे काहीतरी करून दाखवायची. नक्कीच. धन्यवाद डीजे. मोहीम गड किल्ल्यांचा हा जो ग्रुप आहे मला वाटते सारसनचा, तुम्ही कधीही पाहू शकाल की प्रत्येक गडकोट किल्ल्यावरती जाऊन त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य केलं जातं. या गावचं स्वराज्य प्रतिष्ठान त्यांच्या माध्यमातून सुद्धा तेच कार्य केलं जातं. कैलास पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल. इथे मात्र आपण पाहतो कैलास पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वाईड फेकला जातो, अतिरिक्त 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं 37 धावा लागतात त्या धावफलकावरती. अजून एक खराब चेंडू, वाईड बॉल असल्याचा इशारा. खरं तर या स्पर्धेचं नामकरण एकता ट्रॉफी अशा पद्धतीने केलंय. जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय. एकता म्हणजे एकी, आणि खरं तर
ज्या ज्या वेळेला तुम्ही एकत्र येता त्या त्या वेळेला इतिहास हा घडतो. एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणता येईल या मैदानावरती. फार चांगला प्रयत्न गणेश अर्थातच नाना पाटील असतील, संदेश पाटील, आकाश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. अजून एक वाईट बॉल. लगातार तिसरा चेंडू खराब टाकला जातोय. धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत 39. फार चांगली स्पर्धा, तितकी चांगली साथ निकेश भाई देशमुख असतील आणि प्रकाश पाटील जे माजी उपसरपंच आहेत मला वाटतं होणार ग्रामपंचायतीचे, विद्यमान सरपंच आहेत निकेश भाई देशमुख होणार ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फार चांगलं योगदान दिलंय. इथे फुलटॉस लँड होण्यापूर्वी बॅट वरती कन्वर्ट केला जातो. आरिफ साठी पर षटकारासाठी होते 100 षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर मनसूर करजीकर यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज होतं. आरिफ या फलंदाजाला त्याच्या बॅटमधून आला षटकार. धावसंख्या झाले धावफलकावरती 45. आमचे पत्रकार बंधू खऱ्या अर्थाने समाधान दिसले साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत असेल. या स्पर्धेची नक्कीच ती चर्चा अगदी मित्र म्हणून त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. गोलंदाज दडपणाखाली वावरतोय कैलास पाटील. इथे हा चेंडू पुढ्यात जरूर लँड केला होता. अगदी डोळ्यासमोर हा चेंडू फलंदाजाला दिसत होता, पण पडल्यानंतर चेंडूनं फिरकी घेतली. फिरला काहीच्या प्रमाणात आणि त्या कारणास्तव बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. धावफलक स्थिरावेल 45 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या धावफलकावरती. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हा झेल कॅरी केला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी आरिफ. दुसरा हादरा CSC हाल संघाला. मंगेश भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही करलोय यात सक्सेसफुल, करलोय यात सक्सेसफुल, करलोय यात सक्सेसफुल, आम्ही करलोय यात सक्सेसफुल. दोन फलंदाज बाद 45 धावा धावफलकावरती. चिंचवली गोहे विपक्ष CSC हाल. जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत एकता ट्रॉफी 2022. आज या स्पर्धेची दुसरी रात्र. खरं तर दिवस रात्रीची स्पर्धा आहे. 4 दिवस 4 रात्री आपण या स्पर्धेच्या पाहणार आहोत आणि त्यामधील ही दुसरी रात्र मात्र मैदानावरती सुरू आहे. आजच्या रात्रीतील हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. जो जिंकणार त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. गोलंदाज तयार आहे. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. खरं तर हे 2-3 चेंडू लाभदायक ठरत आहेत चिंचवली गोहेसाठी. जर आपण विचार केला तर धावसंख्या झपाट्याने वधारत होती. स्लॉगरमध्ये आक्रमण केलं जाईल अपेक्षा होती. षटकार सुद्धा आपण पाहिला, पण तदनंतर आरिफची विकेट. चांगला कमबॅक, गुड कमबॅक गोलंदाजाकडून. फलंदाज मात्र या ठिकाणी होतील बाद. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या CSC हाल टीमला. मी या ठिकाणी रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथी मान्यवर हरिदेवकर साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. जसा वेळ मिळेल तसा प्रत्येकाचा येतोचे तसा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय संस्कृती आहे आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. इथे चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला बॅट आणि चेंडूच्या मध्ये आणि त्या कारणास्तव चेंडूने ओलांडले सीमारेषा. षटकार. टोटल धावसंख्या 51.
अशी अक्कल लढून चित्त होती म्हणून धावले करून बसणार नाही लाचार बनून येत नव्हतं साला या गडावरून आता चाल चालणार गडावरून कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल आम्ही ठरलो यारात सक्सेसफुल आम्ही ठरलो यारात सक्सेसफुल अपमानाच्या वेदना भेटल्या सातारात जिनक्या भेटल्या आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. यानंतर सेकंड राऊंडचे सामने आपण या ठिकाणी बघणार आहोत. 3 षटकांचे ते सामने असतील. सर्व टीमच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. माडप विपक्ष नडोदेवाडी दोनही संघाचे कॅप्टन आपण या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. माडप आणि नडोदेवाडी दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धाबा उभारल्यात 51 येणारे 24 चेंडू 52 धाबांची गरज असेल. काय माहिती घरच्या मैदानावरती संदेश पाटीलचा खेळ बहरेल, त्याला साथ देईल का आकाश पाटील, असे बरेच सारे प्रश्न असतील पाठीराख्यांकडून. पण कसा खेळ होतो हे बघणं फार गरजेचं आहे. सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील. मी माडप आणि नडोदेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारास नम्रतेची विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं टॉस करण्यासाठी. पहिलं सत्र खरं तर चिंचवली गोळे संघाच्या गोलंदाजांनी 20 मिनिटांचा अवधी घेतला. म्हणजे अद्यापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू आहे. अगोदरच्या 3 मॅचमध्ये जर आपण उल्लेख केला विचार केला तर टॉस जिंकला होता त्या संघानं गोलंदाजी घेतली आणि जो संघ टॉस जिंकून गोलंदाजी करत होता त्यांनी 20 मिनिटांमध्ये आपलं सत्र संपवलंय. त्याचा विचार करता या मॅचमध्ये फलंदाजी कशी होईल हे बघणं फार गरजेचं आहे. संदेश पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होतीये. चला हा टीम आपण जास्त वेळ आता घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवण्याची विनंती आम्ही तुम्हाला करतो. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 13 धावांच्या सरासरीने गरज असेल ती 52 धावसंख्येची. माडप आणि नडोदेवाडी ऑफिशियल कॉल आहे. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. चांगली मॅच होईल अपेक्षा आहे. खरं तर घरच्या मैदानावरती पूर्णपणे पाठिंबा असेल चिंचवली गोळे संघाला. पण क्षेत्ररक्षकांनी सुमार कामगिरी केली. किमान 10 ते 12 धावा जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या धावफलकावरती CSC हाल संघाच्या. खराब क्षेत्ररक्षण. आकाश पाटीलनं पहिलं षटक हाताळलं, त्यानं 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं रोहन ठोंबरेनं, त्यानं 20 धावा खर्च केल्या. पण क्षेत्ररक्षकांची ती चूक होती. त्यानंतर प्रसाद पिंगलेनं 8 धावांचं षटक हाताळलं. कैलास पाटीलचं षटक खराब सुरुवातीनंतर चांगलं कमबॅक करणार होतं, पण शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार तो मात्र आता जिवारी लागतोय. कारण त्या षटकारानं जे अंतर कमी होतं ते अंतर आता जास्त प्रमाणात वाढल्यासारखं दिसून येते धावफलकावरती. 13 धावांच्या सरासरीनं 24 चेंडूवरती 52 धावांचा पाठलागा करावा लागेल. खरं तर ही सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये जास्त नसते, पण फलंदाजांना धावांचा पाठलाग करताना कसरत करावी लागते. विकेटवर राहून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला मात्र यावेळेस करावा लागेल. आकाश पाटील असेल ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज आगाज. चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आकाश पाटीलने तडकवलाय हा चौकार. भारत मातेचा आपण जयघोष करतोय हे दिले आपल्याला या क्रिकेटने. डीजेच्या सुरात आई एकविरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद नाचतो हे दिले आपल्याला क्रिकेटने. जाती धर्म पक्ष भेदाने विखोरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात. बरंच काही दिलंय क्रिकेटनं. आणि खरं तर या टेनिस क्रिकेट विश्वात चिंचवली गोहे संघाचं नाव हे 7 समुद्रापार असेल या नाईट स्पर्धेतून, पण त्याही पेक्षा आकाश पाटीलच्या फलंदाजीने
रंगीनार नटरंगी वागणं नका विचारू, हिचं वागणं नका विचारू. ही नव्या जमान्याची पारू आता प्यायला लागली दारू, ही नव्या जमान्याची पारू आता प्यायला लागली दारू. धन्यवाद डीजे. आता समीर सर असते तर चांगला उल्लेख झाला असता, कारण आम्हाला फक्त मॅच मध्ये जितकं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. इथे सगळ्यांची वाहवा करणं आणि त्यासाठी समीर सर मायक्रोफोनवरती असणं ही फार मोठी गोष्ट असते. गोलंदाज तयार आहे. इथे चांगला कमबॅक. गुडलँड स्पॉटवरती चेंडूला टेक ऑफ केलं होतं, पडल्यानंतर चेंडूने उचली प्राप्त केली, विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो. धावफलक स्थिरावेल ते 10 या धावसंख्येवरती. उर्वरित 21 चेंडू 42 धावांची गरज आहे. माडप संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी नडोदेवाडी संघाच्या कर्णधारास नम्रतेची विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. इथे सरळ बॅटचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, पण चेंडूनं यावेळेस सीमारेषा ओलांडले. षटकार. शंभू महाराज चिमुकल्यांची आरडाओरड आहे, कारण या गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. गावाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि गावासाठी कोणी काही करायला तयार असतो. आकाश पाटील भले मैदानाच्या आतमध्ये असेल, पण मैदानाच्या बाहेर चिमुकले जो पाठिंबा देत आहेत तो आत्मविश्वास दुगणा करणार आहे. हौसले बुलंद होतात मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचा चिंचवली गोळे संघासाठी. जरूर तुम्ही आनंद साजरा करा, उत्साह साजरा करा, पण मैदानाच्या बाहेर. नाणेफेकीचा कौल करण्याची विनंती मी या ठिकाणी करतोय. सन्माननीय सुधीर बांदल साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हा फटका क्लिअर केलं. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता त्याला, पण इथे मात्र आउटफील्डला दगा फटका दिला. दुहेरी कंप्लीट केली जाते आणि या 2 धावांच्या साह्याने धावा संख्या होते धाव फलकावरती 18 धावा. आश्वासक सुरुवात आहे. मी सन्माननीय सुधीर शेठ बांदल यांना विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. माडप विपक्ष नडोदेवाडी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल यानंतर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. कॅरी जरूर केलं होतं, पण अंतिम क्षणाला या चेंडूला सोडलं जात आहे. मानसिक तणाव त्या क्षेत्ररक्षकावरती असावा, कारण सर्कलच्या आतमध्ये ज्या वेळेला अशी सिच्युएशन येते एका क्षेत्ररक्षकावरती ती जबाबदारी असते की या चेंडूला कॅरी करायचं, आणि अशा वेळेला अंदाज बांधून सुद्धा त्याला कॅरी करणं सोपं नसतं. हे दिसून आलं. या चेंडूवरती माडप संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. या चेंडूवरती धावा प्राप्त केल्या त्या एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणाऱ्या 24 चेंडूवरती तीन षटकांची मॅच असेल. यानंतर याची आपण दक्षता घ्या. माडप संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. CSC हाल आपण जास्त वेळ आता घेऊ नका. थँक्यू. उर्वरित 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय सुनील शेठ पाटील यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून पुढे फलंदाजांसाठी मग संदेश पाटील असेल किंवा आकाश पाटील. मी अगोदर उल्लेख केला मॅच सुरू होण्या अगोदर की कित्येक मैदानावरती खालापूरचा डेव्हिड वॉर्नर या शैलीनं फलंदाजी करणारा संदेश पाटील आम्ही पाहिला आहे. पण संदेश पाटील एकट्याच्या जीवावरती चिंचवली गोळे संघाला पुढे नेऊ शकत नाहीत. त्याला साथ देणं फार गरजेचं आणि ते काम करतोय आकाश पाटील. यशवंत पाटील यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थातच पर षटकारामागे 400 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त करतील ते फलंदाज. इथे हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. विसावला इष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. एक निर्धाव चेंडू धाव आणि चेंडू यांच्यामधील तफावत मोठी करेल. एक निर्धाव चेंडू हौसले बुलंद करेल. गोलंदाजी करणाऱ्या
हाल संघासाठी. डीपमध्ये राहिला होता हा चेंडू. पंच वलन घेतात. पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एकदा एका धावेच्या साह्यानं धावा संख्या झाले धाव फलकावरती 20. 52चा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 17 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धावांची. अकुल टप्प्याचा चेंडू फटका बसला. क्षेत्ररक्षण वेकेंड एरियामध्ये खरे तर हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेसाठी सरसावले दोनही फलंदाज. दुसरी धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या होते धाव फलकावरती 22. धावा जमवण्याचं तंत्र ज्या फलंदाजांना अवगत आहे ते फलंदाज कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगला खेळ करू शकतात. धावांचा पाठलाग करताना खास करून खराब चेंडूवरती आक्रमण आणि चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलला तुम्हाला शोधता आलं पाहिजे. तेच करतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश पाटील. कारण संदेश फक्त अगदी नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. एकही चेंडू त्याच्या वाटेला आलेला नाहीये आणि त्याचा विचार करता सुरक्षित ठिकाणी अद्यापपर्यंत तरी चिंचवली गोळे संघ. कारण बिनबादी जमेची बाजू जरूर आहे पण त्याहीपेक्षा 22 धावांची दमदार सुरुवात विजयाच्या दिशेने वाटचाल करून देते चिंचवली गोळे संघाला. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार जर का तो आला नसता तर कदाचित त्या 6 धावा किमान त्या 5 धावा कमी असल्या असं म्हणत असतील चिंचवली संघाचे पाठीराखे. पण त्याहीपेक्षा त्या षटकाराने जान ओतले. इथे हा फटका पॅरेलाल स्ट्रोक होता. जज करता आलं नाही त्या क्षेत्ररक्षकाला. त्याच्या डोक्यावरून षटकार. तुझा पैंजण वाजतोय पायात हस्ती गोड गालात रंगून गेलो प्रेमात नाचायला लागलो जोमात नाचता. प्रकाश झोतात ही स्पर्धा सुरू आहे. अगदी लाईट सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे या मैदानावरती आणि तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आहे. असं वाटलं होतं सहज चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मस्तकावरती दस्तक देत हा चेंडू फरार झाला 6 धावांसाठी. उर्वरित 15 बॉल आता 24 धावांची गरज आहे. हा फटका आकाश पाटील आणि फायर लगातारचा दुसरा षटकार. तुझ्या रूपाचं काही येड लागलंय माझ्या मनाला. तुझ्या थँक्यू. इथे जर का लगातार तिसरा लगावला तर प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 400 आणि 400 सुनील पाटील यांचे 200. त्यानंतर यशवंत पाटील यांचे 200. एकूण 800 रुपये आकाश पाटील साठी जमा आहेत. इथे जर का आला तर नो बॉल. ओव्हर स्टेप. बघा आनंद किती आहे त्या चिमुकल्यांना. गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. प्रीट जरूर असेल. मनमुरादा फटका लगावण्याची संधी. आकाश पाटील जो सेट झालेला फलंदाज आहे तो अद्यापर्यंत चांगली कामगिरी करतोय. 35 धावा आहेत धाव फलकावरती. प्रीटचा फायदा उचलता आला नाही. वेगवान चेंडू होता. तेच तर भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. या मॅच मध्ये टाळ्या वाजवण्याची संधी जास्त प्रमाणात मिळाली अगोदरच्या सत्रात हाल संघाला पण इथे मात्र त्या संधीचं सोनं करतायत चिंचवली टीमचे पाठीराखे. 13 चेंडू शिल्लक होते. बॅटची एज डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्न पण झाला होता पण तसं काही घडत नाहीये. दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये असतील सुरक्षित. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 35. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक. 17 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. संदेश पाटील तब्बल 12 चेंडू नॉन स्ट्रायकर एंड वरून प्रतीक्षा करीत होता फलंदाजीसाठी. तो आला स्ट्रायकर एंड वरती. कित्येकदा असं घडतं. सुरुवातीला आपण पाहिलं असेल आकाश तारेकर येईल फटकेबाजी करेल पण तो करण्या अगोदरच सुमित डोंगरे यायचा आणि मॅचचा निकाल स्पष्ट करून जायचा. ही क्रिकेटची काही गणित आहेत. ज्या खेळाडूचं नाव मोठं असतं त्याचा फायदा होतो एका उगवत्या खेळाडूला आणि खरं तर आकाश पाटीलनं आपला नैसर्गिक खेळ अद्यापर्यंत सादर केलाय.
अद्यापपर्यंत त्यांनी 13 चेंडू फेस केलेत, वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. एकता ट्रॉफी 2022. वेट वॉच. त्यानंतर हा फटका लगावला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. नेहमीच ताकदीच्या जोरावरती खेळणारा हा खेळाडू आहे संदेश पाटील. एकदा या ठिकाणी घेतली जाते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाले धाव फलकावरती 36. उर्वरित 11 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. आकाश पाटील पीपीएल मध्ये फार चांगला खेळ त्यानं दाखवला होता. संदेश पाटीलने चांगला खेळ दाखवला होता. सारसनच्या अक्षय पाटीलला आम्ही एकाकी झुंज देताना पाहिलं त्या पीपीएल मध्ये. आणि असे कित्येक खेळाडू या परिसरातून घडलेत आणि म्हणून तर या परिसराचं नाव टेनिस क्रिकेटच्या विश्वात आदरानं घेतलं जातं. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अपील तर केली होती पण उत्साह नव्हता, आत्मविश्वासाची कमी. चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलंय ते 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 10 चेंडू 16 धावांची गरज आहे. गणेश नाना यांनी कित्येक वर्ष या चिंचवली गोळे संघासाठी दिलीत. त्यांचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या चिंचवली गोळे संघाचं नाव आम्ही सातत्यानं घेत असतो. संदेश पाटील असेल, आकाश पाटील असेल आणि आज जे 1 2 3 गोलंदाज होते त्यांनी सुद्धा प्रभावित करणारी गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. इथे नजाकत होती या फटक्यामध्ये. चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर हल्ला चढवला या चेंडूवरती. डीप मिड विकेटला येतोय षटकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. काय लढलाय आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. शांत आणि संयमी खेळाडू आहे. जरूर अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय, पण इथे मात्र त्यानं धावांचा पाठलाग करताना कमालीची फटकेबाजी केली. अग्रेसिव्ह क्रिकेट त्याच्या माध्यमातून. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 9-10. चौकार येतोय. हॅलो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या मॅचचा निकाल आकाश पाटीलनं खरं तर चिंचवली संघाच्या बाजूने झुकवलाय. फुलटॉस त्यावरती हा तडाखा. सावकाश सावकाश. हॅलो. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि चिंचवली संघ विजय झाल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. हर संघाचं अभिनंदन. चला माडप टीम जो का निर्णय असेल त्यावरती आपण अंमलबजावणी करायची. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 52 धावांचे करत असताना 18 चेंडू फेस केले आणि जवळजवळ 49 धावांची इनिंग साकारली.